कविता राणे बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रामध्ये सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांच्या हालचाली जोरदार सुरू आहेत। महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेच्या वाट्याला एक जागा येऊ शकते आणि या एका जागेसाठीची मोर्चे बांधणी सध्या सुरू झाली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीत खलबतं सुरू झाली आहे। काँग्रेस आणि ठाकरे गटाची बैठक संपन्न झाली आहे। उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ त्याचप्रमाणे संजय राऊत यांच्यामध्ये आज चर्चा झाली। महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरेच उमेदवार असावेत अशी भूमिका काँग्रेसने मांडली। यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे। महाविकास आघाडीला एक जागा मिळालेली आहे। महाविकास आघाडीचे जेवढं संख्याबळ आहे त्यानुसार ते एक आमदार विधान परिषदेवर पाठवू शकतात। मात्र हा एक आमदार कोणत्या पक्षाचा असेल, काँग्रेसचा असेल, महाविकास आघाडीमधल्या शिवसेनेचा असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात। माझे सहकारी महेंद्र जोईल आता आपल्या सोबत आहेत। महेंद्र, नक्कीच कविता मॅम, उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर जाणार का, उद्धव ठाकरेंची भूमिका नेमकी काय असणार आहे या संदर्भात आज मातोश्रीवरती एक बैठक झाली। या बैठकीत उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊत हे या बैठकीला उपस्थित होते। ही बैठक औपचारिक भेट नव्हती। बरेच दिवस उद्धव ठाकरेंची भेट झाली नव्हती, त्यामुळे ही भेट घेतली होती असं हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांना सांगताना सांगितलंय। मात्र आजची परिस्थिती पाहता या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली आणि येत्या काळामध्ये काही दिवसामध्ये आम्ही तिन्ही पक्ष आहेत जे ते एकत्र बसू आणि यावर चर्चा घेऊ। आणि काँग्रेस पक्षाने ही प्रामुख्याने पहिल्यापासूनच भूमिका मांडली होती की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे जर विधान परिषदेवर जात असतील तर आमचा त्याला विरोध नसेल। त्यामुळे येत्या दिवसामध्ये या तीन पक्षामध्ये काय चर्चा होते आणि उद्धव ठाकरेंची नेमकी भूमिका काय असते हे सगळं क्लिअर होईल। धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।